जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024 म्हणजे ज्या परीक्षा मार्च-एप्रिल 2024 रोजी होणार आहे, तर या परीक्षाच्या बाबत काही महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी किंवा काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी विद्यापीठांतर्गत परिपत्रक क्रमांक 14/2024 हे दिनांक 12 मार्च 2024 रोजी विद्यापीठांतर्गत जाहीर करून देण्यात आलेलं आहे. तर या परिपत्रकानुसार आपल्या परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे, कोणत्या परीक्षा या कॉलेज घेणार आहे, परीक्षेचं वेळापत्रक कधी जाहीर होईल, हॉल तिकीट कधी येणार आहे, इंटरनल एक्झाम किंवा प्रॅक्टिकल एक्झाम, त्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षा ह्या कधी होणार आहे, त्याचे निकाल कधी जाहीर होतील, या सर्व बाबतीत आपण माहिती घेणार आहोतच. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठी आपण आपला टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर का आपण अद्याप आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेबाबत वेळोवेळी जी काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या असतात त्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि त्यामध्ये दिवसभरात जे काही मेसेज शेअर केले जातात, व्हिडिओ टाकले जातात, त्या तुम्ही काळजीपूर्वक बघितल्या पाहिजेल. अन्यथा आपलंच जर पाहिलं नाही तर आपलंच नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला जे काही सूचना आहे त्या सर्व सूचना आपल्या महाविद्यालयातून आपल्याला भेटेल हे सांगता येत नाही. म्हणूनच तुमच्या हितासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमार्फत देत असतो. म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा आणि तिथे जेवढे काही मेसेज शेअर केलेले जातात ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जे काही आता परिपत्रक क्रमांक 14 हे आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान विद्यापीठांनी जाहीर करून दिलेलं आहे. तर ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये ऑलरेडी शेअर केलेलं आहे, ज्यामध्ये 66,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि प्राध्यापक आपल्या यूट्यूब चॅनलचा टेलिग्राम चॅनलचा लाभ घेत आहे. तर तुम्ही देखील या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर आपण हे परिपत्रक एकदा बघूया. तर परिपत्रक क्रमांक 14/2024 हे उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजेच परीक्षा मार्च, एप्रिल किंवा मे 2024 या परीक्षांच्या आयोजनाबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे. त्या परिपत्रकात जवळजवळ 10 ते 12 नवे तर 28-29 सूचना तुमच्यापर्यंत दिलेल्या आहे. त्या सर्व सूचना तुम्ही काळजीपूर्वक जर का वाचल्यात तर तुम्हाला त्या संदर्भातली माहिती समजून येईल. यामध्ये काही सूचना या प्राध्यापकांसाठी आहे, काही सूचना या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तुम्हाला संपूर्णतः म्हणजे परीक्षा सुरू होण्यापासून तर निकाल जाहीर होईपर्यंत सर्व काही माहिती या चॅनलमार्फत किंवा या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ 10 ते 20 मिनिटाचा असेल, त्यामुळे काळजीपूर्वक बघा. जर या परिपत्रकाबाबत काही शंका असेल तर निश्चित मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम विद्यापीठांनी सांगितलेलं आहे की आपल्या परीक्षा या कधीपासून चालू होणार आहे. तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रथम वर्षापासून त्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सत्र परीक्षा या ज्या काही होणार आहे तर त्या कोणत्या स्वरूपात होणार आहे, ऑफलाईन स्वरूपात होणार आहे. ऑनलाईन स्वरूपात आता कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. तर या परीक्षेसंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना सांगितलेल्या आहे. त्यामध्ये नंबर 1 सांगितलेले आहे की शैक्षणिक वर्ष 23-24 मधल्या जे काही उन्हाळी सत्राच्या परीक्षा आहेत तर यामध्ये पदविका म्हणजे डिप्लोमा, पदवी म्हणजे डिग्री आणि पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नियमित आणि बॅकलॉग परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहे आणि जे विद्यार्थी पात्र आहे अशाच विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षांचे आयोजन हे टप्प्याटप्प्याने दिनांक 10 एप्रिल 2024 पासून पारंपरिक म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने करण्यात आलेले आहेत. बघा, म्हणजे विद्यापीठ जे काही त्यांनी ऑलरेडी सूचना दिलेल्या होत्या. आपण या अगोदर एक व्हिडिओ तुम्हाला तयार केलेला होता ज्यामध्ये सांगितलेलं होतं की कोणत्या परीक्षा कधीपासून चालू होणार आहे. तर त्याच पद्धतीने विद्यापीठ काय करणार आहे, टप्प्याटप्प्याने परीक्षा ह्या कंडक्ट केल्या जाणार आहे. तर या परीक्षेसंदर्भातील जे काही वेळापत्रक आहे ते पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in यामध्ये तुम्ही एक्झाम सेक्शनला गेलात तर स्टुडंट कॉर्नरमध्ये तिथे तुम्हाला 2 नंबरचा टॅब म्हणजेच टाईम टेबल तुम्हाला दिसून येईल. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की कोणकोणत्या परीक्षेचं टाईम टेबल हे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 नंबरचा जो काही मुद्दा सांगितलेला आहे तर त्यामध्ये कोणत्या परीक्षा या महाविद्यालयीन स्तरावर होणार आहे याची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये सर्व विद्याशाखातील पदवी
पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा म्हणजे डिप्लोमा रिलेटेड जेवढे काही अभ्यासक्रम आहे या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा, तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील म्हणजे डिग्री लेवलमधील जे काही फर्स्ट इयर BA BCom BSc तसेच BBA BBIB BBA CA BCA सायन्स BSc, त्यानंतर BSc कम्प्युटर सायन्स, तसेच विधी अभ्यासक्रमामधील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या म्हणजे फर्स्ट इयर LLB फर्स्ट इयर BA LLB या परीक्षांचं आयोजन हे 10 एप्रिल ते 25 एप्रिल 2024 पर्यंत महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहे. आणि या परीक्षांचं वेळापत्रक तयार करणं, त्यांची प्रश्नपत्रिका तयार करणं, परीक्षांचं आयोजन करणं, त्या उत्तरपत्रिका तपासणं आणि विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या अंतर्गत प्रणालीमध्ये ते गुण भरणं इत्यादी सर्व कामं काय होणार आहे, महाविद्यालयीन स्तरावरच होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही काही मी अभ्यासक्रम आता या पॅराग्राफ नंबर 3 मध्ये सांगितलेले आहे त्या सर्व परीक्षा या तुमच्याच कॉलेजला कंडक्ट केल्या जाणार आहे. मग त्याचं वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी, तसेच प्रश्नपत्रिका तयार करणं, ते तपासणं, त्याचे मार्क पाठवणं ही आणि त्याचे इव्हॅल्युएशन करणं, म्हणजे रिझल्ट जाहीर झाल्यानंतर जर का तुम्हाला फोटोकॉपी रिव्हॅल्युएशनला टाकलं तर ही सर्व जबाबदारी ही त्याच कॉलेजची असणार आहे. त्याच्यामुळं प्रथम वर्षाच्या परीक्षेचे किंवा यामध्ये उल्लेख केलेले जेवढे काही अभ्यासक्रम आहे या सर्व वर्गातील प्रथम वर्षाचे विद्यार्थी, तसेच डिप्लोमा रिलेटेड विद्यार्थी आणि LLB फर्स्ट इयर LLB आणि फर्स्ट इयर BA LLBचे जे काही विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांचं परीक्षा वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करणार नाही, तर ते तुमचं महाविद्यालय जाहीर करून देईल. मी महाविद्यालयाला इथं म्हणेल किमान 21 दिवस अगोदर तुम्ही हे परिपत्रक किंवा वेळापत्रक हे जाहीर करून दिलं पाहिजे. ओके. त्यानंतर चौथी सूचना दिलेली आहे, सर्व विद्याशाखातील पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या जे काही परीक्षा आहे तर म्हणजे जे काही आत्ता मगाशी अभ्यासक्रम सांगितले आहे यांच्या अंतर्गत गुण, मौखिक परीक्षेचे गुण किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण तसेच लेखी परीक्षेचे गुण, सर्व कामांचं नियोजन हे दिनांक 5 मे 2024 अखेरपर्यंत करण्यात यावं. आणि विधी अभ्यासक्रमामधील पदवी स्तरातील प्रथम वर्षाच्या म्हणजे LLB आणि BA LLB परीक्षांच्या आयोजनाच्या कालावधीबाबतीत वेळोवेळी स्वतंत्र परिपत्रकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. म्हणजे विधी अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा आहे त्यांचं कसं आयोजन केलं जाणार आहे ते सेपरेट परिपत्रका पद्धतीने ते अवगत करून देणार आहेतच. ओके. पण मी जे काही मागाशी सांगितलं की डिप्लोमा आणि फर्स्ट इयर BA BCom BSc BBA BBIB BBA CA नंतर आणखीन काही तत्सम कोर्सेस आहे BCA सायन्स. ओके. तर या अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा आहेत या परीक्षांचे जे काही मार्क एंट्री म्हणतो आपण, इंटरनल, प्रॅक्टिकल आणि युनिव्हर्सिटी एक्झामचे जे काही मार्क्स आहे हे 5 मे 2024 पर्यंत महाविद्यालयांनी काय करायचे आहे, ऑनलाईन सबमिशन करायचे आहे. तसेच पारंपरिक अभ्यासक्रमातील जे काही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तसेच लॉ पदवी स्तरातील प्रथम वर्ष वगळून तसेच पदव्युत्तर स्तरातील अभ्यासक्रमाची सर्व वर्ष म्हणजे PG लेवलचे MA MCom MSc MBA MCA सगळे हे जे काही विद्यार्थी आहे तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पदवी आणि पदव्युत्तर स्तरातील सर्व परीक्षांचे आयोजन हे विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे. म्हणजे आपण प्रथम वर्ष सोडून बाकीचे सर्व वर्गातील जे काही विद्यार्थी आहे यांच्या परीक्षेचे आयोजन कोण करणार आहे तर विद्यापीठ करणार आहे. मग या परीक्षेचं टाइम टेबलही विद्यापीठ जनरेट करेल, क्वेश्चन पेपर पण विद्यापीठ देणार आहे. त्याच्यानंतर हे पेपर कॅप सेंटरला चेक होतील आणि नंतर मार्क एंट्री वगैरे होऊन त्यांचा निकाल हा विद्यापीठात जाहीर करणार आहे. तर विद्यापीठाने निर्णय घेतलेल्यानुसार प्रथम वर्ष आणि पदविका स्तरावरील जे काही महाविद्यालय असणार आहे तर हे परीक्षा कंडक्ट करून परीक्षेचे पेपर देखील तेच महाविद्यालय तपासणार आहे. त्यानंतर पारंपरिक अभ्यासक्रमाचे पदवी स्तरातील अंतिम पूर्व ते अंतिम वर्ष वगळता जे काही बाकीचे वर्ग आहेत तर यांच्या परीक्षांचं मूल्यमापन हे कॅप सेंटरद्वारे केलं जाणार आहे. हे मी मागाशीच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर जे काही परीक्षेचे जे काही गुण आहे ते वेळेमध्ये नोंद करायला त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर परिपत्रक क्रमांक 125 अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचं नियोजन देखील महाविद्यालयीन स्तरावर परीक्षेच्या नियोजनाच्या धर्तीवर करण्यात यावं आणि विद्यापीठाला सविस्तर पद्धतीने परीक्षा विभागाकडे काय केलं पाहिजे अगोदरच त्यांची पूर्णपणे माहिती, वेळापत्रक आणि यादी सादर केली गेली
पाहिजे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या 2024च्या उन्हाळी सत्रातील जुन्या, नियमित आणि बहिस्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षा या समकक्ष विषयानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जे काही 2013 पॅटर्नचे विद्यार्थी असतील, एक्सटर्नल रेग्युलरचे विद्यार्थी असतील, तर या सर्व विद्यार्थ्यांच्या जे काही परीक्षा आहेत त्या इक्वॅलन्स सब्जेक्टनुसार केल्या जाणार आहे आणि या इक्वॅलन्स विषयाची जी काही समग्र माहिती आहे त्याच पद्धतीने परीक्षा ही कंडक्ट केली जाणार आहे. नंतर त्यांनी सांगितलेलं आहे की महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा संचालक यांनी परीक्षार्थ्यांच्या बसण्याची जी काही व्यवस्था आहे ती योग्य त्या पद्धतीने त्याची पुरेशी व्यवस्था आहेत का नाही याची शहानिशा त्यांनी केली गेली पाहिजे. जर का आपल्या महाविद्यालयात काही परीक्षेची बसण्याची व्यवस्था नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात आपण ती व्यवस्था करून घेतली पाहिजे. या पद्धतीच्या सूचना देखील प्राचार्य आणि संचालकांना दिलेल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर आवश्यकतेनुसार तुम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या पिशवी ठेवण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या कोणत्याही परिस्थितीत मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट हे परीक्षा केंद्रामध्ये घेऊन न जाण्याची खबरदारी ही महाविद्यालयाने घेतली गेली पाहिजे. तसेच जे कोणी नियमबाह्य वर्तन करतील तर त्यांच्यावर कडक कारवाई ही परीक्षा विभागाअंतर्गत केली जाऊ शकते. आणि शक्यतो तरी विद्यार्थी मित्रांनो मोबाईल किंवा अदर जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील तर आपण परीक्षा काळामध्ये सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. ते जर का आपण कुठे बाहेर ठेवलं परीक्षा हॉलच्या बाहेर आणि ते जर का गाळ झालं तर याची जबाबदारी ही त्या विद्यार्थ्यांची असते, ही कॉलेजची किंवा त्या महाविद्यालयाच्या शिक्षकांची नसते. त्यानंतर जे विद्यार्थी दिव्यांग आहे, हँडिकॅप आहे यांना नियमानुसार प्रति तास 20 मिनटं अधिकचा वेळ दिला जाणार आहे. म्हणजे जर का एखाद्या विद्यार्थ्याचा पेपर 3 तासाचा असेल तर त्याला दिव्यांग आहे म्हणून त्याला किती आहे पर तास 20 मिनटं अधिकचा वेळ दिला जाणार. म्हणजे त्याला जवळजवळ 4 तासापर्यंत त्याला पेपर लिहिण्याची मुभा दिलेली आहे. आणि त्यांच्या सोयीनुसार आपण अशा दिव्यांग विद्यार्थी आहेत तर त्यांची बैठक व्यवस्था ही शक्यतो ग्राउंड फ्लोअरलाच केली गेली पाहिजे. त्यांना जाण्या येण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये. नंतर विद्यार्थ्यांनी बघा परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायला पाहिजे आणि उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांची परत परीक्षा घेतली जात नाही. ओके. त्याच्यानंतर महाविद्यालयांना सांगितलेलं आहे की काही कारणास्तव विद्यार्थ्याचे बारकोड जर का प्राप्त झाले नसेल तर आपण इमर्जन्सी बारकोडवर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी आणि परीक्षा अर्ज न भरलेल्या विद्यार्थ्यांचा इमर्जन्सी बारकोडवरून परीक्षेस बसणं हा दखलपात्र गुन्हा असून त्या संबंधित विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होऊ शकते याची संबंधितांनी नोंद घ्या. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्मच भरला नाही आणि अशा विद्यार्थ्यांना आपण इमर्जन्सी बारकोड लावून जर का पेपरला बसवलं तर हा दखलपात्र गुन्हा आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे परिपत्रक क्रमांक जे काही 104/2022 नुसार एकाच दिवशी एकाच वेळी जर का पेपर असल्यास त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षांचं काय केलं जाणार आहे, विशेष परीक्षा घेतली जाईल, स्पेशल एक्झाम घेतली जाणार आहे आणि सदर परीक्षेची नियमावली इनसेम परीक्षेस लागू असणार नाही याची नोंद घ्यायची. म्हणजे ऑलरेडी इंजिनिअरिंगचे एकाच दिवशी 2 पेपर येतील तर त्यासाठी ही विशेष परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही. पण विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये एकाच वेळेस जर का 2 पेपर आले, कधी काय होतं DTLच्या परीक्षा आणि विद्यापीठाच्या परीक्षा या सोबतच असतात. पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की थोडंसं योग्य त्या पद्धतीचं वातावरण गृहीत धरूनच त्या परीक्षा बघितल्या पाहिजे. तसं जर का असेल तर निश्चित तुम्ही परीक्षा विभागापर्यंत संपर्क साधा. रिवाईज टाइम टेबल हे जाहीर करून देण्यात येईल. नंतर कॅप जे काही सेंटर आहे त्यांना कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही परीक्षा झाल्यापासून 3ऱ्या दिवशीच मूल्यमापनाला सुरुवात केली पाहिजे आणि याबाबतची सर्व सूचनावली ही स्वतंत्रपणे परीक्षा किंवा SNT सेक्शनमार्फत कळवण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार उन्हाळी सत्र परीक्षा जे काही आहे आयोजन करण्यासाठी संबंधित महाविद्यालयास परीक्षा केंद्र म्हणून तात्पुरत्या स्वरूपात मान्यता देण्यात येत आहे आणि सदर परीक्षांच्या प्रस्तावाबाबत परीक्षा विभागाकडून देखील वेळोवेळी भेट देण्यात येते आणि त्यांना तशा पद्धतीचा अहवाल सादर करावा लागतो. त्यानंतर बघा काही महाविद्यालयांना त्यांनी काय केलेलं आहे की तिथे मनुष्यबळ नसतात तर त्याच्यामुळे परीक्षा सेंटर हे दुसरीकडे सुद्धा त्यांनी दिलेले असतात किंवा जर का आपल्याला दुसऱ्या महाविद्यालयामार्फत परीक्षा घ्यायची असेल तर ना हरकत दाखला आपल्याला जोडणं आवश्यक असतं. ही कॉलेजसाठी दिलेली सूचना आहे. भरारी पथक म्हणजेच स्क्वॉड हा नियुक्त केला जातो. तर जे लोकांची स्क्वॉडमध्ये नियुक्त केलेली आहे तर त्यांना त्या ऑन ड्युटी त्यांना थांबावं
लागतं। त्यानंतर बघा, सदर परीक्षा सुरळीतपणे पारण्यासाठी विद्यापीठाने सर्वतोपरी दक्षता घेतली आहे आणि त्या वेळोवेळी सूचना या भरारी पथकाला दिलेल्या आहे। महाविद्यालयाला सूचना दिलेल्या आहे, जर का आपण काय म्हणता येईल की प्रश्नपत्रिका वेळेवर जर का आली नाही, त्यासाठी त्यांना एक मोबाईल नंबर दिलेला आहे, जसं की 02025621453 या क्रमांकावर तत्काळ काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे। तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य आणि परीक्षा अधिकारी यांनी आपले जे काही मोबाईल नंबर आहे ते 10 एप्रिल 2024 पूर्वी अद्ययावत करणं आवश्यक असणार आहे। नंतर परीक्षेच्या आयोजना करण्यासंदर्भात जर का उत्तरपत्रिका आणि इतर आवश्यक साधन सामग्री जर का प्राप्त झाली नाही, तर त्यांनी काही नंबर दिलेले आहे, त्या नंबरवर संपर्क साधायला लावलेला आहे। त्यानंतर जर का परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला आणि जर का स्क्वॉडला सापडला, तर विद्यार्थ्यांवर कारवाई होते, म्हणजे त्यांना काय केलं जातं, कॉपी केस स्टुडंट किंवा अनफेअर मीन्स समोर त्यांना उभं केलं जातं। तर यामध्ये त्यांना 1000 रुपये फाईन पण घेतला जातो आणि त्या विद्यार्थ्याचं वर्ष देखील वाया जाण्याची शक्यता असते। त्याला ते पुन्हा ती परीक्षा काय करावी लागते, द्यावी लागते त्या सेमिस्टरची। ओके, सो 27 नंबरची सूचना दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या आन्सर शीट ह्या जर का तुम्हाला रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी जर का करायची असेल, तर त्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे। फक्त प्रथम वर्षाच्या जे काही परीक्षा आहे, म्हणजे ज्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात येईल, त्याची जबाबदारी ही त्या महाविद्यालयांवर असणार आहे। बाकी ज्या परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करणार आहे, तर त्याची फोटोकॉपी देणं आणि रिव्हॅल्युएशन देणं याची जबाबदारी विद्यापीठाची असणार आहे। तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की उत्तरपत्रिका कोणत्या वापरायच्या आहेत। तर नंबर 1 की कॉलेज लेवलला जे काही परीक्षा कंडक्ट केल्या जाणार आहे, तर यासाठी कॉलेजनी त्यांची सामुग्री वापरली पाहिजे। त्यांनी विद्यापीठाच्या आन्सर शीट वापरण्याची काही आवश्यकता नाही। तसेच ज्या परीक्षा विद्यापीठ कंडक्ट करणार आहे, तर त्यांना विद्यापीठ काय करणार आहे, आन्सर शीट पुरवणार आहे। तर कोणालाही सप्लिमेंट वापरण्याची पूर्व परवानगी नाही। तुम्हाला काय केलं जाणार आहे, डायरेक्ट मोठ्या मोठ्या पेजेसचे पानांचे पेजेस पुरवले जाणार आहे, म्हणजे आन्सर शीट पुरवली जाणार आहे। जर तुमचा पेपर 35 मार्क 50 मार्क पर्यंत असेल किंवा त्याच्या आत असेल, तर त्यावेळेस तुम्हाला 24 पानांची सप्लिमेंट काय केली जाणार आहे किंवा आन्सर शीट पुरवली जाणार आहे। तर जे विद्यार्थी 70 मार्कांची परीक्षा देणार आहे, त्यांच्यासाठी जवळजवळ 30 ते 36 पानांची आन्सर शीट ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर त्यावेळेस मी ऑलरेडी सांगितलेले की कोणती उत्तरपत्रिका कोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे, त्याची पूर्णपणे माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहेतच। त्याच्यानंतर जर का आपल्याला सप्लिमेंट आलेल्या नसतील, सप्लिमेंट म्हणजे आन्सर शीट आलेल्या नसतील, तर त्यांनी लगेच गोडाऊन सेक्शनला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे आणि तिथून त्यांना काय केली जाणार आहे, आन्सर शीट ही पुरवली जाणार आहे। बट त्यांचे जे काही परिपत्रक आहे, त्या संदर्भात त्यांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजीच काय केलेलं आहे, एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे। त्यानुसार त्यांनी उत्तरपत्रिका ह्या ऑलरेडी डिपार्टमेंटला रिक्वायरमेंट केलेल्या आहे, त्या पद्धतीने त्यांना भेटून जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे, कोणत्या परीक्षा कॉलेज लेवलला होणार आहे, वेळापत्रक कोणत्या परीक्षेचं कोण जाहीर करणार आहे, याची माहिती दिलेली आहे। ची माहिती तुम्हाला जी पाहिजे आहे, तर ती माहिती म्हणजे की तुमच्या परीक्षेचे जे काही वेळापत्रक आहे, ते परीक्षेपूर्वी किमान 21 दिवस अगोदर जाहीर होणार आहे। तर ते कुठे टाइम टेबल बघायचं, त्याची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलीच आहे आपल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला जर का ते टाइम टेबल आवश्यक असेल, तर निश्चित आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तर त्या आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील जेही अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर होतात, ते सर्व वेळापत्रक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये शेअर करत असतो। ओके, सो परीक्षेपूर्वी 21 दिवस अगोदर हे टाइम टेबल जनरेट होणार आहे, जाहीर होणार आहे। तर त्यामध्ये जवळजवळ गृहीत धरा की मार्च एंड किंवा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकला हे टाइम टेबल जाहीर होणार आहेतच। त्यानंतर हॉल तिकीट कधी जनरेट होणार आहे, तुम्हाला माहिती आहे की दिनांक 1 एप्रिल 2024 ते पासून पुढे, म्हणजे त्याच्यामध्ये 8 एप्रिल 2024 किंवा आपण म्हणूया 20 एप्रिल 2024 पर्यंत काय केले जाणार आहे, तर तुमचे प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहे। तर त्यामुळं तुमचे जे काही हॉल तिकीट आहे, ते मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे जाहीर होतील। सर्वसाधारणपणे हे 23 मार्च ते 30
मार्चच्या आसपास काय होतील, सर्व हॉल तिकीट हे जाहीर केले जाणार आहे. जे जे हॉल तिकीट येतील त्याची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये निश्चित देणार आहोतच. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे, हॉल तिकीट कधी येणार आहे, कोणत्या परीक्षा विद्यापीठ घेणार आहे, कोणत्या परीक्षा कॉलेज घेणार आहे आणि निकाल सर्वसाधारण कधी जाहीर होईल. तर तुम्हाला माहिती आहे की जवळजवळ सर्व परीक्षा या तुमच्या मे 15 किंवा 20 मेच्या आसपास पूर्ण होणार आहे आणि जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्व निकाल विद्यापीठ जाहीर करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यातील जेही विद्यार्थ्यांच्या परीक्षा या कॉलेज लेवलला कंडक्ट केल्या जाणार आहे त्यांना मार्क्स एंट्री करण्यासाठी 5 मे 2024चा कालावधी दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या परीक्षांचे निकाल हे 10 ते 15 मे 2024च्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. लेट झालं तर 20 मे 2024च्या आसपास हे देखील निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढचं जे काही अकॅडमिक इयर आहे ते लवकरच चालू होण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण सर्व माहिती बघितलेली आहे. तुमच्या मनात जर का शंका असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अगोदर शेवटपर्यंत बघा आणि मगच तुम्ही काही तुमच्या मनातले प्रश्न आहेत ते निश्चित तुम्ही सांगा. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.